राज्यामध्ये सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण झाला आहे। आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे आणि मंत्री छगन भुजबळ आमने सामने आलेत। हिंगोलीतल्या ओबीसी एल्गार मेळाव्यातून राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोठा बॉम्ब टाकला। मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठी राज्य सरकारनं शिंदे समितीची स्थापना केली। ही समिती बरखास्त करा, तसंच 2 महिन्यात जे कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले ती सुद्धा रद्द करा अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे। शिंदे समिती ताबडतोब रद्द करा, या 2 महिन्यातील कुणबी प्रमाणपत्राला स्टे द्या। रद्द झालं की तुमचं सगळं ऑटोमॅटिक रद्द होईल मग, कारण आमच्या शासकीय नोंदी आहेत, तुमच्या नोंदी फिंदी काहीच नाहीत। मग जे राज्य सरकारकडून सारथी संस्थेला दिलं जात आहे ते महाज्योतीला सुद्धा द्यावं लागेल अशी मागणी सुद्धा भुजबळ यांनी केली। अर्थीला दिलाय, मराठा समाजाला दिलाय, ते महाज्योतीला आणि ओबीसी समाजाला मिळालंच पाहिजे। सारथीच्या पोराचे काय आले, फक्त सारथीच्या पोराला एकदा प्रतिनिधी बंधू म्हणून विचार। भुजबळ यांनी आपल्या भाषणात जरांगे यांचा नवीन नेते असा उल्लेख केला, तर जरांगे यांनी जुनाट नेते म्हणत भुजबळ यांच्यावर पलटवार केलाय। हिंगोलीच्या रामलीला मैदानावर ओबीसींचा दुसरा एल्गार मेळावा पार पडला। या मेळाव्यामध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार भाषण केलं। यावेळेला भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। मनोज जरांगे यांनी भुजबळ यांचा म्हातारा असा उल्लेख केला होता। या टीकेचा भुजबळ यांनी समाचार घेतला। पण हे जे केस पिकले ना, हे केस एका आंदोलनात नाही पिकले। जेवढे केस आहेत ना तेवढी आंदोलन या छगन भुजबळने केलेली आहे। कुंकडचं कुंकड जोडू नका, परत म्हणत मी पांढरा आंदोलन झाले, हे असले पांढरे झाले का तुम्ही? हे आंदोलन कशाला केले असले आंदोलन? जाती जाती द्वेष निर्माण होणार आहे। लायकी शब्दावरून सुद्धा भुजबळ आणि जरांगे यांच्यामध्ये चांगलंच युद्ध रंगलंय। महात्मा फुलेंची लायकी होती, त्यांनी शिवरायाची समाधी शोधून काढली। ज्या महात्मा फुले साहेबांना आणि सावित्रीबाईंनी या देशाला राज्याला आदर्श दिला, एका कॉलेजला नाव नाही तुमच्या, तुम्ही आम्हाला काय घेण्यास शिकिता? आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे आणि भुजबळ यांच्यात संघर्ष वाढण्याची चिन्ह आहेत। जालन्यातल्या अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू असताना पोलीस आणि आंदोलकांच्या मध्ये झालेल्या जोरदार बाचाबाचीनंतर दगडफेकीची घटना समोर आली होती। तसंच पोलिसांच्याकडून देखील लाठीचार्ज करण्यात आला होता। या प्रकरणी जालना पोलिसांनी ऋषिकेश बेद्रेला अटक केली। ऋषिकेश बेद्रे याच्याकडून गावठी पिस्तूल आणि 2 जिवंत कारतूसं देखील पोलिसांनी जप्त केली। याच मुद्द्यावरून हिंगोलीच्या ओबीसी मेळाव्यातून छगन भुजबळ यांनी जरांगे यांना घेरण्याचा प्रयत्न केला। पिस्तूल सापडते, गोळ्या झाडलेलं सिद्ध होत आहे, सगळं काही मिळत आहे, पण ताबडतोब त्याला सेफ केलं जात आहे। आमचाच उलट प्रश्न आहे, तुम्ही अटक का केलं? कारण सांगा, अटक का केलं? मोदींनी दिलेल्या 10% आरक्षणामध्ये 85% जागा या मराठा समाजाला मिळालेल्या असल्याचा थेट आरोपही भुजबळ यांनी केला। 10% आरक्षण जे आहे मोदी साहेबांनी दिलं, फायदा कोणी घेतला? मराठा समाजाने 85%। नेत्यांना करण्यात आलेल्या गावबंदीच्या मुद्द्यावरून सुद्धा भुजबळ आणि जरांगे यांच्यात जुंपली। 1 महिन्याची सजा आहे जर कुणाला तुम्ही गावबंदी केली आणि अडवला। तेवढं कायदा सांगा ना, मराठी ओबीसी आरक्षणात आहेत म्हणून। दुसऱ्या कायला पोंगाने वाजता? भुजबळ यांनी हिंगोलीच्या मेळाव्यात जोरदार भाषण करत जरांगे यांना आव्हान दिल्याचं बोललं जात आहे। हिंगोलीमध्ये ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यात छगन भुजबळ यांच्यासह अनेक ओबीसी नेते उपस्थित होते। यावेळेला राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी सुद्धा हजेरी लावली आणि जोरदार भाषण केलं। छगन भुजबळ आणि गोपीनाथ मुंडे यांनी पक्ष काढला असता तर आपण इथे मुख्यमंत्री म्हणून आलो असतो, असं वक्तव्य महादेव जानकर यांनी केलं। मुंडे आणि छगन भुजबळनी जर पक्ष काढला असता तर महादेव जानकर आज मुख्यमंत्री म्हणून इथं आला असता। भुजबळ यांच्यासोबत युती करण्यास तयार असल्याचं सुद्धा जानकर यांनी जाहीर केलं। यू आर नॉट डिमांडर, वी आर ए कमांडर। कमांडरच्या भूमिकेत राहावा। भुजबळ यांनी पुढच्या वेळेला दलित आणि मुस्लिम यांना सुद्धा सोबत घ्यावं असंही महादेव जानकर म्हणाले। हिंगोलीच्या रामलीला मैदानावर ओबीसी नेत्यांचा एल्गार मेळावा पार पडला। या मेळाव्याला मंत्री भुजबळ यांच्यासह विविध ओबीसी नेत्यांनी हजेरी लावली। या मेळाव्याला जाण्यासाठी भुजबळ नांदेडमध्ये पोहोचले असताना त्यांना विरोधाचा सामना करावा लागला। नांदेडमध्ये छगन भुजबळ यांचा गाड्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला। मराठा कार्यकर्त्यांनी छगन भुजबळ यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले। छगन भुजबळ हिंगोलीला ओबीसींच्या एल्गार सभेला जात असताना पिंपळगाव पाटीजवळ हा प्रकार घडला, तर आसना मार्गावर भुजबळ यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला। मात्र आता असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा ओबीसी नेत्यांनी दिलाय।
हिमायतनगरमध्ये छगन भुजबळ यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करण्यात आला, तर मंत्री छगन भुजबळ यांच्या ताफ्याला अडवण्याचा प्रयत्न होत असेल तर हे कुणाचं अपयश आहे असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलाय. फेलियर ऑफ होम मिनिस्ट्रीचा फेलियर आहे. अशा प्रकारचं कृत्य त्यांच्याकडून होईल आणि आज जर त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले तर याच्यापेक्षा भरलं मोठं कृत्य या ओबीसी समाजाकडून केलं जाईल. मंत्री छगन भुजबळ यांच्या ताफ्याला अडवण्याचा प्रयत्न मराठा ओबीसी या समाजातल्या तणावाचाच एक भाग आहे. त्यामुळे आता दोन्ही बाजूंनी यावर विचार करून राज्यात सौहार्द निर्माण करण्याची तातडीची गरज आहे. शनिवारी वंचित बहुजन आघाडीची मुंबईतल्या शिवाजी पार्क इथे संविधान सन्मान सभा पार पडली. या सभेमध्ये वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विविध मुद्द्यांवर जोरदार भाष्य केलं. तसंच यावेळेला प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षणाच्या विषयावर सुद्धा आपली भूमिका मांडली. भाषणात प्रकाश आंबेडकर यांनी सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांना इशारा देत आवाहन केलं. प्रकाश आंबेडकर यांनी मंत्री छगन भुजबळ आणि ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांना इशारा दिला होता. ओबीसी नेत्यांनी माझ्या नादी लागू नये असं प्रकाश आंबेडकर यांनी ठणकावलं होतं. मंडल बरोबर नव्हता तर तुम्ही का मंडल बरोबर, मग ते शेंडगे असतील किंवा भुजबळ असतील. प्रकाशभाई, या अडचणीच्या काळामध्ये तुमचं सहकार्य आम्हाला पाहिजे आहे. आधी प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला आणि त्यावर भुजबळ यांनी दिलेलं उत्तर यामुळे प्रकाश आंबेडकर आणि भुजबळ यांच्यामध्ये वाद रंगण्याची शक्यता आहे. मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाच्या मागणीवर महाराष्ट्रात राजकीय रणकंदन माजलं. ओबीसी नेत्यांच्या मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण देण्याला सातत्यानं विरोध होतो. यावरून जरांगे समर्थक आणि मराठा संघटना विरुद्ध ओबीसी नेते असा राजकीय संघर्ष पाहायला मिळतोय. मनोज जरांगे यांच्या मागे नेमकं कोण आहे असाही प्रश्न काही नेते उपस्थित करतात. याच राजकीय संघर्षात आता प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे यांना एक सल्ला दिलाय. शनिवारी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात वंचित बहुजन आघाडीची संविधान सन्मान सभा झाली. या सभेत बोलताना आंबेडकर यांनी जरांगे यांना सल्ला दिला. हा सल्ला देताना त्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार सोनिया गांधी यांच्या नावाचा उल्लेख केला. तसंच एक उदाहरण देत जरांगे यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला. जरांगे पाटलांना सुद्धा असणारा माझा तोच सल्ला आहे, जो सोनिया गांधींनी चूक केली, कृपा करून तुम्ही चूक करू नका. सल्लागाराचं बिलकुल ऐकू नका. त्यांचा सल्ला आपल्याला 100% मान्य, पण आपल्याला मला सल्लागार आहे नाही कोणी. प्रकाश आंबेडकर यांच्यासारखे पाठिंबा देणारे नेते सुद्धा आता जरांगे यांनी सल्लागारांपासून दूर राहावं असा सल्ला देऊ लागल्यानं जरांगे यांच्या बदलत्या भूमिकांना हा चिमटा असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आता आंबेडकर यांच्या या विधानानंतर मनोज जरांगे खरंच किती बदलतात, मराठा आंदोलनातील राजकीय हस्तक्षेप थांबतो का हे येत्या काळातच कळेल. जालन्याच्या आंतरवाली सराटीमध्ये सप्टेंबर महिन्यात दगडफेक आणि जाळपोळ झाली होती. या दगडफेकीच्या मागे कोण आहे अशा चर्चा रंगल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या मागे शरद पवार यांचा हात आहे का अशा प्रकारची चर्चा सुद्धा ऐकायला मिळते. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दगडफेक प्रकरणात अटक झालेल्या ऋषिकेश बेदरे आणि शरद पवार यांचा एक फोटो ट्विट केला आहे. नितेश राणे यांनी ट्विट केलेल्या फोटोमध्ये दगडफेकीतील मुख्य आरोपी ऋषिकेश बेदरे आणि शरद पवार तसंच राजेश टोपे एकत्र आहेत. 1 सप्टेंबरला पोलिसांवर दगडफेक झाली तर 3 सप्टेंबरला शरद पवार यांच्यासोबत भेट झाल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे. पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला, महाराष्ट्राला कोण अशांत करताय असा प्रश्न नितेश राणे यांनी ट्विटमधून केला आहे. मग ह्या निमित्ताने महाराष्ट्राला अशांत करण्याचा कोण प्रयत्न करताय याची उत्तरं आता महाराष्ट्राला भेटली पाहिजे. देवेंद्रजी आणि माझे अनेक लोकांबरोबर फोटो आहेत जे ना मी काढले आहेत ना देवेंद्रजींनी काढले आणि त्या लोकांवर केसेस आहेत. बेदरेला आंदोलनात कुणी जाणून बुजून घुसवलं का? लाठीचार्जनंतर 2च दिवसात बेदरे शरद पवार यांच्या भेटीला कसा गेला असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजवलाय. लोकसभा निवडणुकीला अवघे 6 महिने बाकी असताना देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगितली. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप 26 जागांवर तर शिवसेना आणि अजित पवार गट मिळून 22 जागांवर लढणार असल्याचं म्हटलंय. त्याला सर्वांना हात जोडून विनंती करतो की आज आपण राजकीय विषयावर काही चर्चा करू नये. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती झाली होती. भाजपनं 26 आणि शिवसेनेनं 22 जागा लढवल्या होत्या. त्या न्यायानुसार जर का एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं 2024 मध्ये 22 जागांची मागणी केली तर अजित पवार यांच्या गटाला किती जागा मिळणार असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. लोकसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला आणखी ठरलेला नाही. आता
काल फडणवीस म्हणले आमच्या लोकसभेच्या जागा फिक्स झालेल्या आहेत लोकसभेच्या. भाजपनं 22 जागांवर दावा केल्यानं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह आहेत. राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे नागरिकांची चांगलीच दाणादाण उडाली. या अवकाळी पावसाचा पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यात गारपीट झाली. चांदवड, पिंपळगाव, बसवंत या सगळ्या परिसरात गारांचा पाऊस झाला. या गारपिटीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. मनमाड, चांदवड, नांदगावसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मेघगर्जनेसह पाऊस झाला. चांदवडच्या काही भागात गारपीट झाल्यानं शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यात निघोज इथे वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. हवामान खात्यानं राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. मात्र आता अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस झाला. मावळ तालुक्यात आलेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांनी कापणी करून ठेवलेल्या भात पिकांचं नुकसान झालंय. यंदा पाऊस कमी झाल्यानं उत्पादनात घटही झाली आहे. अशातच अवकाळी पावसानं पिकांचं नुकसान झालंय. त्यामुळे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत. राज्यातल्या काही भागात यंदा म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात काही गावांमध्ये तर दुष्काळी स्थिती आहे. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात भीषण पाणी टंचाई आत्तापासूनच निर्माण झाली. मनमाड शहरामध्ये नोव्हेंबर महिन्यातच भीषण पाणी टंचाईचं चित्र पाहायला मिळत आहे. मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणानं नोव्हेंबरमध्येच तळ गाठलाय. त्यामुळे मनमाडमधल्या विविध भागात पाणी टंचाईचं संकट निर्माण झालंय. हंडाभर पाण्यासाठी या भागातल्या ग्रामस्थांना पायपीट करावी लागते. तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होतीये. पालिकेकडून आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा केला जातोय. पाण्यासाठी इथल्या ग्रामस्थांना सुद्धा वणवण करावी लागते. नोव्हेंबर महिन्यातच मोठं पाणी संकट निर्माण झालंय. त्यामुळे एप्रिल मे महिन्यात काय परिस्थिती असेल याची कल्पनाही करता येत नाही. चंद्रपूर जिल्ह्यातल्या एका वाघानं 4 राज्यातलं जंगल पार करत ओडिशा राज्यात आपला अधिवास निर्माण केल्याची घटना समोर आली. केंद्र सरकारच्या वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेनं या घटनेला दुजोरा दिलाय. सिंदेवाई तालुक्यातला हा वाघ असून ब्रह्मपुरी 21 असं या वाघाचं नाव आहे. आपल्या राज्यातील एखादा वाघ ओडिशाच्या राज्यात स्थलांतरित झाल्याची पहिलीच घटना आहे. ओडिशा राज्यातील गजपती भागात काही दिवसांपूर्वी एका वाघानं गायीची शिकार केली होती. या भागात वाघ नसल्यानं वनविभागातर्फे कॅमेरा ट्रॅप लावून या वाघाचा शोध घेतला गेला. मात्र कॅमेऱ्यात आलेला हा वाघ अनोळखी असल्यानं त्याची ओळख पटवण्याकरता त्याचा फोटो वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडे पाठवण्यात आला. अंगावर असलेल्या पट्ट्यावरून हा वाघ चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी 21 असल्याची पुष्टी करण्यात आली. साधारण 4 वर्षांचा हा नरवाघ अधिवास आणि जोडीदाराच्या शोधात ओरिसा राज्यात गेला असावा अशी शक्यता आहे. दिवसागणिक आपण बघतो की जंगलाची घनता दिवसागणिक कमी होत चाललेला आहे. त्यांचा प्रेबेस कमी होत चाललेला आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांना हवं असणारं जंगल जर लवकर मिळालं नाही तर अशा पद्धतीचं मायग्रेशन लांबवर होताना आपल्याला दिसते. ते जोडीदाराच्या शोधामध्ये पण होताना आपल्याला दिसतं. या वाघानं राज्यातून छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशा अशा 4 राज्यांचा प्रवास अनेक अडथळ्यांसह पार केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील माया ही वाघीण जगप्रसिद्ध आहे. तिचे जगभरात लाखो चाहते आहेत. मात्र ऑगस्ट महिन्यापासून क्वीन ऑफ ताडोबा ही कुठे आहे माहीत नाही. माया वाघिणीचा माग काढण्यासाठी आता तब्बल 125 कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहेत. माया वाघिणीचा शोध सुरू असतानाच 18 नोव्हेंबरला ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कंपार्टमेंट क्रमांक 82 मध्ये वाघाच्या मृतदेहाचे अवशेष सापडले. जवळपास 100 मीटर परिसरात हे अवशेष विखुरलेले असून या वाघिणीचा मृत्यू अंदाजे 2 महिने आधीच झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. या सांगाड्यावरून वाघाची ओळख पटवणं शक्य नसल्यानं DNA वरून मायाची ओळख पटवण्यासाठी अवशेषांचे नमुने बंगळुरूला पाठवण्यात आले आहेत. याचा अहवाल 30 नोव्हेंबरला येण्याची शक्यता आहे. मात्र ताडोबा प्रशासनानं याबद्दल अधिक बोलण्यास नकार दिला. नैसर्गिक मृत्यू थांबवणारी प्रक्रिया नाही. फक्त शिकार नसावी किंवा अनैसर्गिक मृत्यू नसावा ही मात्र विभागाने काळजी घेण्याची आवश्यकता असते. असं लक्षात येते की 25 ऑगस्ट पासून तर आतापर्यंत यांनी फूट पेट्रोलियम चांगल्या प्रमाणे राबवलं नाही का, गस्त मोहीम राबवली नाही का, त्यांच्या फूट पेट्रोलियम मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित होत आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सेलिब्रिटी वाघीण अशी मायाची ओळख. त्यामुळे माया वाघिणीचं नक्की काय झालं असा प्रश्न आता पुन्हा विचारला जातोय. निसर्गरम्य कोकणची पर्यटकांना मोठी भुरळ पडते. सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी आवर्जून पर्यटकांची पावलं कोकणाकडे वळतात. मात्र आता कोकणात खास परदेशी पाहुण्यांचं आगमन झालंय. कोकण किनारपट्टीवर अवतरलेले हे पाहुणे म्हणजे सीगल पक्षी.
या पाहुण्यांनी दापोली तालुक्यातील सर्वच समुद्र किनारे गजबजलेत. थंडीची चाहूल लागताच हजारो किलोमीटरचा प्रवास करून सीगल पक्ष्यांचं कोकणातल्या किनाऱ्यांवर आगमन झालंय. कोकणचा समुद्र किनारा सीगल पक्ष्यांच्या पांढऱ्या रंगानं न्हाऊन निघालाय. पुढचे 2 ते 3 महिने किनारे या पक्ष्यांनी फुलून जातील. थंडीच्या कालावधीमध्ये पुरेसं खाद्य आणि राहण्यासाठी अनुकूल असलेला परिसर यामुळे सीगल पक्षी इथे स्थलांतर करतात. समुद्र किनाऱ्याला थवेच्या थवे येऊन बसतात आणि येणाऱ्या लाटांमध्ये आनंद लुटत असतात. विशेष म्हणजे सकाळी या पक्ष्यांची गजबज पाहताना एक वेगळीच गंमत वाटते. सीगल पक्ष्यांच्या लयबद्ध हालचाली, भक्ष्य म्हणून छोटे मासे आणि खेकडे पकडण्यासाठीची शिताफी, आकाशात विहरण्याची शैली पाहता पर्यटकांची मोठी करमणूक होते. या पक्ष्यांच्या हवेतील सहज सुंदर कसरती देखील पाहण्याजोग्या असतात. त्यामुळे सीगल पक्षी आणि त्यांच्या कसरती पाहण्यासाठी अनेकांची पावलं आता समुद्र किनाऱ्याकडे वळू लागलेत. बैलगाडी शर्यतीवरची बंदी उठवल्यानंतर अनेक ठिकाणी शर्यतींचा धुराळा उडालाय. अशाच शर्यती आता रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा पार पडतायत. मात्र या शर्यतींमध्ये धुराळा उडाला नाही, कारण या शर्यती कुठे डोंगर माथ्यावर नाही, मैदानात नाही, तर समुद्र किनारी होत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या अंजर्ले समुद्र किनाऱ्यावर बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला. न्यायालयानं बंदी घातल्यानं अनेक वर्ष बैलगाडा शर्यती बंद होत्या. मात्र कोर्टानं ही बंदी हटवल्यानंतर घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात बैलगाड्याच्या शर्यती सुरू झाल्यात. या पाठोपाठ आता कोकणात सुद्धा बैलगाडा शर्यतींचा थरार पाहायला मिळाला. समुद्र किनाऱ्यावरच्या वाळूत रंगलेल्या बैलगाडा शर्यतींचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. या शर्यतीत विश्वास महाडिक यांच्या बैलगाडीनं पहिला क्रमांक मिळवला. तिकडे अमरावती जिल्ह्यातील तिवसा इथे बैलगाडा शर्यतींचा थरार पाहायला मिळाला. या स्पर्धेत राज्यभरातल्या जवळपास 350 पेक्षा जास्त बैलजोड्यांनी सहभाग घेतला. शेतकऱ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचं आयोजकांनी म्हटलंय. बैलगाडा शर्यतीचा थरार पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. वाशिम जिल्ह्यातल्या राणा गोविंद बैलजोडीनं या स्पर्धेत अव्वल क्रमांक पटकावला. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.